हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या लोकेशनला आलो आहे. पहिल्या वेळेस आम्ही आजीदादाच्या बंगल्यावरती गेलतो आणि आता तुम्हाला सांगितलं की आम्ही सोमेश्वरला आलो तिथं सोनगावला. तर मी आता बोटमध्ये बसणार आहे. आम्ही सर्व बघा परी कशी करते. म्हणले मला त्यामध्ये जायचं आहे. मी म्हणलं चल, म्हणलं मला पण असं झालं की कधी त्यामध्ये बसल, पण भीती पण वाटत होती आणि कधी बसल असं पण झालं होतं, कारण मी कधी बसलीच नाही त्याच्यात, त्यामुळे भीती वाटत होती. आणि ह्यांनी उलट्या साईडनं जायला लागले. मग ते आजोबा म्हणले की ह्या साईडने जावा. मग त्यांनी पहिले परीला सोडलं आणि मग मला म्हणले तू जा. मी नको म्हणायची पहिले तुम्ही जा. तर मला म्हणले जा. मग मी पहिला पाय टाकला त्यात. मला वाटलं आता हलतंय काय माहीत, पण काय नाही वाटलं. म्हणजे आपण असं घरात हे पाय टाकतो ना, असंच वाटलं, काय हल्लं नाही काय नाही. खूप छान वाटलं. आणि मग बसल्यावर तर लय भारी वाटलं. मग आम्ही चाललो. तर मी पाण्यात हात घातला, पण पाणी गार नव्हतं. मला वाटलं गारच असेल पाणी, पण जास्त काय गार नव्हतं. पण मासे लय होते त्या पाण्यामध्ये. मग त्या आजोबा होते, त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी माहिती घेतली बोटबद्दलची, किती वाजेपर्यंत चालू असते, कधी बंद असते, संपूर्ण माहिती घेतली. आणि आम्हाला राऊंड पण मारायचा होता, त्या राऊंडची पण त्यांच्याकडनं माहिती घेतली. पण तिकडनं रोड आहे बरं का गाडी जाण्यासाठी, पण आम्हाला बोटने जायचं होतं म्हणून आम्ही इकडनं आलो. पलीकडनं हे मंदिर दिसते ना, मंदिराच्या पलीकडनं इकडे येण्यासाठी रोड आहे. काय झालं? रेलगाडी हो असं वाटतं रेलगाडी. चला आम्ही चालू मंदिरात. मी आता आलो बोटने. आम्ही तिकडे होतो आणि इथं आलो मस्त. आणि आम्ही पण राऊंड पण मारणार आहे तिकडले, असं गोल असा राऊंड मारणार आहे. कुठे मासा? कुठे दिसला तिला मासा? चला वरती. वाव, बदक. बदक नाही, काय आहे ते? कुठला पक्षी वा? वा वा. नंदी. वाव. चलो इकडून जायचं का? इकडून. शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा. पहिले गणपती बाप्पाचं दर्शन. तो ओय हो, तुम्हाला ह्याचा इतिहास माहिती का की गणपतीचंच पहिल्यांदा नाव कुठं पण का घेतात पहिलं? कुठं पण जाऊ द्या की पहिला गणपती असतोच. माहितीये का इतिहास? अहो त्याचा इतिहास लय वेगळा आहे, मला माहिती, मी तुम्हाला सांगते. वाव, बघा महादेवाची पिंड किती छान आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आपण काही नाही हे बीत पण नाही काही. देवघरची फुलं आमच्या आता परीला आल्या पेढा सापडला. खाल्ला का? परीला आमच्या कुठे गेलं पहिलं पेढा लागतो खायला. धर. दोन्हीलाच लावायचं असतं ते. माझ्या बाळाला पण नाही देणार आहे आता, कारण की बाळा आमचं सुखी राहावा. माझ्याला खूप महादेवाला एकच कृपा की आमची जोडी आहे ना अशीच आनंदी. आम्ही सदा खुशी आनंदी राहावं. तर चला आता पाय पडतो. आम्ही आता देवाच्या पाया पडतोय मित्रांनो. आम्हाला खूप समाधान वाटलं महादेवाच्या मंदिरामध्ये आलं. आपण जोडीनं पाया पडू. चला. शंभो महादेवा. परी पाया पड. ए तसं नसं जायचं बाळा मंदिरातनं बाहेर. आपण आलो ना असंच पाठी जायचं असतं. असंच असं देवाकडे पाठ करून नसतं यायचं बाहेर. चला. काका आले असे यायचं असतं बाहेर. घरा ये परी गंध घरा. ओके. महादेव प्रसन्न झाले आम्हाला. धर परी तुला काय आहे तिथं. चल बघा, कुठल्या पण म्हणजे कुठल्या पण कशी गेली की पहिलं पेढा खाते. तर चला आता या नंदीची पाय पड.
बघा असं पाणी आणि लगेच मंदिर आहे इथं. आता आम्ही राऊंड मारणार आहे पाण्यामध्ये, हाय ना परी? बघा इथं मंदिराच्या बाहेर इथं छोटासा गाडा आहे आणि आता मी खायला घेतले सगळे एक 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 एक. ए परी घे, परीला द्या आमच्या, तिला गंध लावायचा. घ्या हो. लावा लावा. आता ते काकांना 100 दिले त्यांच्याकडेच राहिले म्हणला. वा वा छान छान. काहीच नाही घेतलं का? हे काय खायला घेतलेलं आहे. आता आम्ही झाडाखाली बसणार आहे, ते खाणार आहे. चिल्लर पण घेतलं. आजी भेटले आम्हाला. बघा आता तिथं मामा बसले होते, त्या मामाने आम्हाला छान असा गंध लावलाय सर्वांनाच. बघा परीला पण लावलाय, तुम्हाला दाखवा. मला पण लावलेला आहे मित्रांनो. परीचा आणि माझा किती छान. बघा परीचा किती छान आलाय आणि मला पण लावलेला. आम्ही त्या आजीपासून खायला आणलंय, तर आता आम्ही खाणार आहे. काय आहे परी? शेंगदाणा आहेत, फुटाणे आहेत. तिथून बसा येत ना तुला. चला आता आम्ही खायला खातो. बघा आम्ही आता मंदिराच्या अलीकडे आलो, दर्शन हे घेतलं, खूप फिरलोत आणि आलो बोटनी. येताना काय व्हिडिओ घेतला नाही, कारण जाताना घेतला होता, येताना काढल्या रील्स, तर त्या तुम्हाला माझ्या इंस्टा आय डीला पाहायलाच मिळतील. बघा बघा आता मंदिर आहे, तर आम्ही चाललो आता. तर चला. काय झालं परी? इतकी ताण लागली, इतके ताणाने मरून जाईन की. मला काय म्हणते, इतकी तहान लागली, इतकी तहान लागली की मी मरूनच जाईन की. इथे एवढी मोठी आमच्या मागे नदी, पण तिला पाणी पी म्हणलं तर नको म्हणते, खराब आहे. मग नदीतलं पाणी का नाही पिली? तू म्हणली बघा चला. हो चला आता हिला खरंच तहान लागली, आपण जाऊया तिथं. आम्ही घेतलं असतं पाणी, पण काय तिथं पाणीच नव्हतं. तर चला आम्ही चाललो आता. आप्पांना भेटायला. आमचे आप्पा आहेत, आमचे दोस्त आहेत, आप्पा आमचे पाहुणे पण आहेत आणि आमचे दोस्त पण आहेत. आधी दोस्ती बघा. आप्पा काय आधी दोस्ती मग पाहुणं. हा मग पाहुणं. आमची मैत्री आता खूप वर्ष झाली आहे, त्याच्यामुळे आमचं मन एकदम जुळलेलं. तर इथे बायको बसली, त्यानंतर तिचा भाव आहे इथं ओंकार बसलेला आहे, इथं परी बसली. परी आपण कुठं आलो फिरायला? हा बघा लहान बाळाला वयात गळते पांडू दाजींच्या घरी आलेला आहे. आप्पांची तब्येत जरा व्यवस्थित नाही, त्यामुळे आम्ही आप्पांना भेटायला आलेलो. आप्पांची भेट झाली, बरं वाटलं आम्हाला. आम्ही आता जस्ट बारामतीत आलो, भूक लागली म्हणून आम्ही इथं आलो हॉटेल वृंदावनमध्ये. आमच्या परीला भूक आणि ताणले लागले होते म्हणून आम्ही आलो. तर चला आता आम्ही आतमध्ये काय आहे बघतो. तर बघा आताच आम्ही जेवण करून आलो, जेवण खूप छान झालं आमचं सर्वांचं. आणि आम्ही आता चाललो परीला कपडे घ्यायला. आहे ना परी, तुला कपडे घ्यायचे आहेत? बर. हो जेवण कसं होतं? शक्यतो मी हॉटेलला जेवत नाही बरं का, हे वृंदावन हॉटेल माझ्या आवडीचं आहे, पण मी कधी जेवण केलं नव्हतं. आणि आज बायकोमुळे मी थोडासा आस्वाद घेतला, म्हणून खरंच क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे. तुम्ही कधी आले ना तर बारामतीमध्ये रुईपाटीच्या खाली वृंदावन हॉटेल तुमचं अवश्य भेटतं मित्रांनो, खूप छान क्वालिटी. खूप छान असं जेवण होतं. तर आम्ही आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.